नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या YouTube चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत. आज रोजी माझ्या माणिक मोती या पुस्तक प्रकाशनाचा भाग 2 पाहूया. चला तर मग भाग 2 माणिक मोती प्रकाशन. माणिक मोतीचे लेखक सन्माननीय प्रदीपजी केळुसकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. तुम्ही सर्वजण एवढे उपस्थित राहिला, तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार. खरं म्हणजे मला अपेक्षा होती खूप माणसं येतील, 150 होती, पण सध्या सगळी तिकडे कार्यक्रम सुरू आहेत. देवाचे कार्यक्रम खूप आहेत प्रत्येक ठिकाणी. शाळेच्या स्कॉलरशिप परीक्षा आहेत आणि शनिवार रविवार आता आपले बरीच लोक बाहेरगावी पण गेलेली आहेत. प्रत्येकाचे मेसेज येत आहेत, शुभेच्छा. पण शुभेच्छाचे नुसते काय म्हणतात ते खिसे भरतायत, पण प्रत्यक्ष माणसं तेवढी समोर आली असतील तर जास्त आनंद होतो. असो, तुम्ही सर्वजण जे लोक आले त्या सर्व तुमचे मनपूर्वक आभार. कोकण मराठी साहित्य परिषद जी मधुबाईंनी 1990 साली स्थापन केली आणि त्याची शाखा गावोगावी झाल्या, त्यातील कुडाळ शाखा आणि कुडाळ शाखेने माझे हे पुस्तक प्रकाशित केले. म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कुडाळ शाखेचे सर्व मान्यवरांचे माझे मनपूर्वक आभार. कोकण मराठी साहित्य परिषद आहे म्हणून आमच्यासारख्या छोट्या गावात राहणाऱ्या बारीक सारीक लेखकांना एक व्यासपीठ मिळालं. त्यामुळे तुम्ही अशाच ऍक्टिव्हिटी चालू ठेवाव्या आणि आमच्यासारख्या छोट्या मोठ्या लेखकांना अशी संधी द्यावी. आता माझ्या पुस्तकाबद्दल म्हणायचं झालं तर मी याआधी गेल्या वर्षी एकापेक्षा एक नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं. ते आनंद यात्री ग्रुप वेंगुर्ला यांनीच माझं बुक्स प्रकाशित केलं. 14 कथांचं होतं. त्याच्या अध्यक्षा पण माननीय वृंदा कांबळी मॅडमच आहे. म्हणजे आमच्या त्या ग्रुपमध्ये त्याला कांबळी मॅडम पण म्हणत नाही, माऊली म्हणतात. माऊली काय, माऊली तुमचं हे, माऊली थँक्यू, माऊली हे, माऊली म्हणतात सर्वजण माऊली. त्यांची प्रेरणा असते, लिहित राहा, तुमचं पुस्तक काढूया, नुसतं लिहा, कविता लिहा, कविता नुसत्या नको, त्याचं पुस्तक काढूया. मी एकापेक्षा एक या पुस्तक पहिलं छापलं आणि उत्साहाने 500 पुस्तकं छापली. सुरुवात होती म्हणून मला वाटलं आपल्या भागातील लोक पुस्तकं विकत घेतील वगैरे, परंतु एक 40-50 पुस्तकं सुटली तर आपल्या भागातली पण पुस्तकं विकत घेत नाही. पुस्तकं विकत घेण्याची आपल्याकडे तेवढी टेंडन्सी नाहीये, पण इंग्लिशमध्ये आहे. इंग्लिशची पुस्तकं, इंग्लिश भाषेमध्ये पुस्तकं लोक विकत घेतात. आता 10-15 दिवसापूर्वी जयपूरमध्ये ऑल इंडिया सर्व भाषांचं म्हणून एक मोठं संमेलन झालं, वाचलं असेल लोकसत्तामध्ये वगैरे. त्याची पुस्तकं घेण्यासाठी लोकांनी लाईनी लावल्या होत्या पुस्तकं विकत घेण्यासाठी. त्यामुळे लेखकाला एक मोठा उत्साह येतो, कारण शेवटी एक पुस्तक छापायचा मध्ये मोठी रक्कम गुंतवत असतो. त्यामध्ये त्याची जरी वैयक्तिक ती इच्छा असते तरी त्याचा खर्च थोडा भागावा अशी पण त्याची अपेक्षा असते. परंतु पुस्तकं विकत घेण्याची आपल्या भागातली टेंडन्सी फार कमी आहे. माझाच नाही, सर्वांनाच अनुभव आला असेल. मला एक नंतर गृहस्थ मिळाले, तुम्ही फेसबुकवरही वाचत असाल, तुमचं पुस्तक आम्ही प्रकाशित करतो अशा जाहिराती येतात. किंवा काही लोक म्हणाले की तुम्ही पुस्तक तुमचं प्रकाशित कशाला केलं, आम्ही प्रकाशित करतो. मी म्हणलं म्हणजे काय, तुम्ही पुस्तक प्रकाशित करणं याचा अर्थ काय? तर ते म्हणाले तुम्ही काही करायचं नाही, पुस्तक फक्त तुमचं लेखन काय ते आमचं द्यायचं, पुढचं काय ते आम्ही बघणार. म्हणजे काय, लेखकाला काय मिळणार? लेखकाला म्हणाले फक्त 10 पुस्तकं मिळणार, पैसे विषय काही नाही, फक्त 10 पुस्तक लेखकाला आणि बाकीचं जे छापदार असतात ते मोठ्या शहरात आहेत, मुंबई, पुणा, कुठे आहेत, ते लोक त्याच्या हवे तेवढ्या प्रती काढतील आणि तुमचे पुस्तकं 500-600 रुपयाने ते विकतात. मग ते खपतात कशी? ते म्हणाले गावागावामध्ये एवढी वाचनालय आहे, त्यांना ते 50% कन्सेशन देतात आणि जो माणूस ऑर्डर देतो त्याला परत 50-100% देतात. म्हणजे 500 रुपयाचं पुस्तक प्रत्यक्षात ते 100 रुपयाला ते देतात आणि बाकीचे पैसे असे त्याचे वाटले जातात, म्हणून त्यांची पुस्तकं खपली जातात. मी म्हटलं मला हे काय पटायचं नाही. आपलं मन दुसऱ्याच्या अंगणात वाढल्यासारखं झालं ते, मी तसं करणार नाही. पण सुदैवानं माझ्या सुरुवातीला जरी मला वाईट अनुभव आला असला, मला बसला तरी जसजशा माझ्या कथा 14 कथा थांबल्याच नाही, या कथा सुरूच होत्या. 15, 16, 17, 18 मी वाचणारे लोक बघत असतील. माझ्या महिन्याला आपले डॉक्टर सामंत पुढे बसले, त्यांना विचारलं महिन्याला 4 कथा असतात.
एवढ्या फास्ट कथा मी लिहित असतो आणि त्या व्हॉट्सअपवर टाकत असतो. अक्षरशः हजारो वाचक मध्ये विविध ग्रुप्स होत आहेत. अक्षरशः हजारी संख्येत मला अतिशयोक्ती वाटेल. पण वेगवेगळे ग्रुप्स आहेत, साहित्यिक ग्रुप तिथपर्यंत तुम्ही पोहोचायला पाहिजे जर तुमचं चांगलं असेल तर. आणि सुदैवाने मी त्या वेगवेगळ्या ग्रुप्सवर पोहोचलो. आणि हे पुण्यामध्ये वगैरे जास्त ग्रुप आहेत. पुण्यात आहेत, ठाण्यात आहेत, नवी मुंबई, सांगली, कोल्हापूर या शहरात अनेक विशेषतः स्त्रिया या ग्रुपमध्ये जास्त आहेत. एकेका ग्रुपमध्ये 60-70 हजार लोक आहेत. काही त्यातली लोक परदेशी पण आहेत, पण ती लोक वाचतात. त्या लोकांना वाचत मिळत नाही. पुस्तकं वाचणाऱ्या मंडळींचे ग्रुप आहेत. त्यामुळे माझ्या कथा तिकडे गेल्यानंतर त्यांच्यामध्ये खूप लोकप्रिय झाले, आवडल्या. मुख्य दुसरं एक प्रमाणे माझ्या लक्षात आलं की आता कथा लिहिणारे फार कमी आहेत. तुम्ही ऑब्झर्व करा, मुद्दाम जर वाचत असेल, कविता खूप जण लिहित आहेत सध्या. आमचे श्रीकांत सावंत सर या कॉलेजचे प्रिन्सिपल होते, ते मला नेहमी सांगायचे, न्यूज करून तुम्ही कथा लिहा, कवितेच्या भन्नाट पडू नका. कविता लिहिणारे आमच्याकडे भरपूर आहे. एकेका वर्गात 10 जण कविता लिहितात, कथा लिहित नाही. तुमच्यासारख्या अशा फार कथा लिहिणार, तुम्ही कथाच लिहा, अशाच कथा लिहा. त्यामुळे मला ते वेगवेगळ्या आम्ही ग्रुपमध्ये गेल्यानंतर साहित्यिक ग्रुपमध्ये माझी सगळी पुस्तकं लोकांनी गुगल पेने पैसे पाठवून आणि वर पोस्टेज का 60-70 रुपये देऊन लोकांनी सगळे पैसे विकत घेतले. मी पाचही माझी पुस्तकं खपली. मी दुसरी आवृत्ती काढली, त्याच्यावर 150-200 पुस्तकं खपली. आणि खरंच मला तुम्ही कुठल्याही ग्रुपमध्ये, काही ग्रुपमध्ये, बऱ्याच ग्रुपमध्ये मला इकडची नावं दिसतात. वैशाली पंडित आहेत इकडे, किंवा त्या सई ललित आहेत, किंवा अशी काही बरीच मंडळी आहेत. त्या ग्रुपमध्ये तुम्ही बघा, तुम्ही केळुसकरांच्या कथा त्यामध्ये एक दीपक तांबोळी यांच्या कथा खूप लोकप्रिय होत्या. आता दीपक तांबोळी मागे गेला आणि केळुसकरांच्या कथा जास्त प्रिय आहेत अशी सध्या परिस्थिती आहे. बघा तुम्ही, ऑब्झर्व करा, मी खोटं सांगतो नाही. खरं सांगायचं तुम्हाला, आता मगाशी बोललं तसं मी कथेकडे किंवा लेखनाकडे अपघाताने आलो. मी मुळात कथा लेखन नाही, कांबळी मॅडम लिहितात किंवा वैद्य सर लिहितात तसा मी कथा लेखन नाही. माझं कथा लेखन म्हणून आयुष्य जेमतेम 3-3.25 वर्षाचं आहे. पण 3-3.25 वर्षात मी 45 कथा लिहिल्या जातात. योगायोगाने काय झालं, मी कॉलेज काळात असताना कथा लिहिल्या होत्या, 7-8 कथा लिहिल्या. मी कॉलेजला मुंबईत होतो त्या काळात. पण त्या कथा फारसं काही इंटरेस्ट नाही. कथा त्या काळात पुढे पुढे प्रसिद्ध झाल्यास समजा विषय होतो. मग मी कोल्हापुरात माझी नोकरी निमित्त बदली झाली आणि मी एका नाटकाच्या ग्रुपमध्ये अडकलो. गायन समाज देवळकर ही फार मोठी संस्था, 125 वर्षाची परंपरा आहे. याची स्थापना गोविंदराव टिंबे, केशवराव भोसले, अल्लादिया खान अशांनी केली. अशा संस्थेमध्ये सुदैवाने आम्हाला ते वागायला मिळालं. आणि त्या ग्रुपमध्ये आम्ही नाटकांच्या ग्रुपमध्ये असतो. त्यामुळे लेखन लिखन हे माझं नव्हतं. 10-11 वर्ष कोल्हापुरात होतो, त्या काळात मी नाटकामध्ये जास्त होतो. आम्ही एनसीपीला पण नाटक केलं. अशी खूप ठिकाणी स्पर्धा, हिंदी नाट्यस्पर्धा, कामगार नाट्यस्पर्धा, राज्य नाट्यस्पर्धा सगळी. आणि नंतर माझे काही तब्येतीचे प्रॉब्लेम झाले आणि मग मी कोल्हापूर सोडलं आणि परत मी आपल्या गावाकडे आलो कोकणात. कोकणात आल्यानंतर एक व्यवसाय सुरू केला आणि परत इथे पुन्हा मी नाटकाचा ग्रुप जमवला. इथे आमचे काही 5-6 पाठ परवा या भागात आम्ही नाटकाचे ग्रुप जमवले आणि 6-7 नाटकं केली. एकांकिका केल्या. त्या नाटकाचे 30-35 ग्रुप केले प्रत्येक नाटकाचे. त्यामुळे माझं असं लेखनाशी काही संबंध नाही. आणि माझा व्यवसाय सुरू असताना, व्यवसाय पण माझा मोठा आहे, फार मोठा व्यवसाय करतो मी. आणि व्यवसाय करत असताना अचानक कोरोना काळात तो ब्रेक लागला. कोरोनामध्ये जसं सगळ्या जगाला ब्रेक लागला, आपल्या गमतीने आम्ही म्हणतो मुंबईची उपनगरी रेल्वे कधी बंद होणार नाही, ती बंद झाली. इतकी कोरोना काळाची परिस्थिती झाली. तसं आम्ही पण, आमचंही झालं, आमचा व्यवसाय बंद, आम्ही घरात बसलो. आणि त्या काळात मनाची चलबिचल, बहुतेक लोकांना हे अनुभव आला. एक वेगळी काहीतरी मनाची चलबिचल झाली. काहीतरी जगात प्रत्येकाच्या जीवनात बदल झाला. आम्हाला आमचं दुकान सुद्धा उघडं करता येत नव्हते. आम्ही पळून एमआयडी सुद्धा यायचं, 2 तास दुकान उघडायचे, परत दिवसभर बंद. त्याच्यात करायचं काय, आपली घरची बागायती वगैरे त्याला पाणी लावायला आम्ही करत होतो. या काळात माझ्या लक्षात आलं, मी डोक्यात विचार करत होतो, खूप वर्षापासून मी म्हणत होतो की मला लिहायला पाहिजे. लिहिलं तर कविता मी लिहू शकणार नाही, कवितेच्या भागात प्रांतात मी गेलो नाही, पण मी कथा लिहू शकेन. मला अंदाज होता कथा लिहिते. आता कथात आता हळूहळू काही वर्षांनी कथेनंतर कादंबरी पण लिहिली, नाटक पण लिहिली. नाटक शेवटी माझं लिहायचं अल्टिमेट आहे. शेवटी माझा जास्त इंटरेस्ट नाटकामध्येच आहे. पण अजून सध्या तर मी कथा लिहितोय. आणि त्या कोरोना काळात मला लक्षात आलं की लिहिलं तर आत्ता, नाहीतर कधी नाही, नाहीतर माझ्या हातून लिहून होणार नाही. आता का लिहिलं नाही एवढ्या वर्ष, याचं कारण म्हणजे आळस, लिहायचं आळस. मी कथा लिहिणार म्हणजे त्याला 10-10, 15-15, 16 पानं लिहायची सवय पण गेली. आता शाळा सुटली की लिहायची सवय गेली. जेमतेम आकडेमोड करतो, बिलं करणं, हे करणं, एवढीच कामं, पत्र लिहायचं पण आता सवय गेली. त्यामुळे मला लिहायला जमेल का इथपासून मला शंका आली. पण शेवटी मनाने घेतलं, जर लिहिलं, आत्ता लिहिलं नाही तर आयुष्यात मी कधी लिहिणार नाही. आणि मी लिहायला सुरुवात केली.
एके दिवशी एक पेपरचं रील म्हणलं, घरात बसलो म्हणलं आता लिहायलाच पाहिजे, आणि पहिली कथा लिहिली, दुसरी कथा लिहिली, 7-8 दिवसात मी 3 कथा लिहिल्या. त्यामुळे मला एक कोणी सांगितलं बेळगावमध्ये एक स्पर्धा कुठेतरी आहे वाचनालयाची वगैरे, कथा वगैरे पाठवा. मी सहज कथा पाठवली आणि ती कथा माझी पहिली आहे. तेव्हा मला वाटायला लागलं मी काय बरं लिहायला लागलं की काय, पहिली कशी कथा आहे, एवढी लोक पाठवत आहेत. तोपर्यंत मग एकदा मुंबईत आम्ही गेलो होतो, काही मित्रमंडळी नेहमी भेटण्याची वेळ असते, तेव्हा माझ्या मित्रमंडळींना आम्ही वाचून दाखवल्या कथा. ते म्हणाले खूप चांगल्या लिहायत कविता, तू असं का करत नाही. दीपक तांबोळी वगैरे जसा तुम्ही व्हॉट्सअप फेसबुक ह्या माध्यमातून कथा लोकांपर्यंत पोहोचतात, तसं तुम्ही काय करत नाही. कारण नाहीतर या कथा तुमच्याकडे राहणार, लोकांनी वाचल्याशिवाय त्याच्यामध्ये मजा नाही. स्टेजवरच्या कलाकाराला जर समोर प्रेक्षक नसतील तर मजा नाही, तशी परिस्थिती आहे. जर तुम्ही लोकांनी वाचली नाही तर त्यामध्ये मजा काय, नुसतं तुमच्याकडे. आणि मी मग ते शिकलो कसं करायचं, मग टायपिंग करून घ्यायला लागलो. ते टॅपिंगच्या माध्यमातून व्हॉट्सअप फेसबुक या माध्यमातून करतो, आणि मग मी बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलो. लक्षात एकदा डॉक्टर तारा भवाळकरांचा मला फोन आला, सांगली एवढ्या मोठ्या विदुषी. मी आश्चर्यचकित झालो, डॉक्टर तारा भवाळकर होती. त्यांना माझी ती अंधार माया कथा फार आवडली, कुठल्या तरी ग्रुपवर त्यांनी वाचली, त्यांनी माझं खूप कौतुक केलं. पाठोपाठ माझ्या कथा आल्या, सुख म्हणजे नक्की काय असतं, शंभूला या कथा खूप गाजलेल्या. त्या कथा डॉक्टर गिरीश ओकनी वाचली, नंतर कवी सौमित्र ह्यानी वाचली. ह्यांनी फोन केलं, मी मग चक्रावलो, म्हटलं काहीतरी आपण थोडंफार बरं लिहितोय गोष्टी, लोकांना आवडायला लागले. आणि त्यानंतर माझा कथेचा लिहिण्याचा स्पीड सुरू झाला. 14 कथा झाल्यानंतर त्या मध्यंतरीच्या काळात मी कांबळी मॅडमला 1-2दा भेटलो. म्हणजे आपल्या परिसरातल्या साहित्यिकांना भेटायला पाहिजे म्हणून वैद्य सरांना, कांबळी मॅडमना असं मी माझे फोटो पाठवत होते. कांबळी मॅडमचा नेहमीप्रमाणे मेसेज, तुम्ही या, तुमचं पुस्तक काढूया. ते प्रत्येकाला सांगत तुमचं पुस्तक काढूया. मग कांबळी मॅडमना मी भेटायला गेलो, ते म्हणाले आमचं संमेलन होते याचं वेंगुर्ल्यामध्ये, तेव्हा तुमचं पुस्तकाचं प्रकाशन करता येईल. आणि मग धावपळ करत मी ते पुस्तकाचं प्रकाशन केलं, एकापेक्षा एक. पण त्यानंतर पण मी थांबलो नाही, सतत त्या कथा लोकांना पाठवत आहे. मध्यंतरीच्या काळात एक आमचे मित्र माणगाव बांद्याचे रामदास पारकर, त्यांचा हा मुलगा इथे माझ्यासमोर आहे, पारकर फोटो स्टुडिओ म्हणून. तर त्या पारकरांचा फोन झाला, अहो केळुसकर तुमच्या कथा फार सुंदर आहेत, त्याच्या तुम्ही युट्यूबवर टाकत नाही, तुम्ही त्याचं आपण त्याचं रेकॉर्डिंग करूया, माझा मुलगा येऊन तुमचं रेकॉर्डिंग करेल. मी म्हटलं ही खूपच चांगली आयडिया आहे. जर आपल्या कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला पाहिजे तर आता सोशल मीडियाचा आधार घ्यायला पाहिजे. पुस्तक जरी असलं, किती चांगलं असलं पुस्तकाचं, तरी वाचणं त्याचं मर्यादित आहे. किती पुस्तकं वाचतात, किती लोक घेतात, किती लोकांपर्यंत पोहोचतात. पण सोशल मीडिया हा एक असा माध्यम आहे की आपण अनेक लोकांपर्यंत, असंख्य लोकांपर्यंत पोहोचू शकतो, जगापर्यंत पोहोचू शकतो. आणि हा पारकर फोटो स्टुडिओचा हा पारकरांचा मुलगा हा माझ्याकडे आला आणि ते रेकॉर्डिंग सुरू झालं. आणि त्या कथा माझं युट्यूब चॅनल पण झालं. आणि त्या युट्यूबच्या माध्यमातून माझ्या सगळ्या कथा आता युट्यूबवर सुद्धा माझ्या प्रदीप केळुसकर युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत, सगळ्या रेकॉर्डिंग केलेल्या. हे सर्व करत असताना मी 45 कथा लिहिल्या, 45 थांबलेल्या नाही, हे 100वर पण दे. हे का लिहिलं, कारण लोकांचा मिळालेला मोठा रिस्पॉन्स, असंख्य वाचक झाले, असंख्य लोकांनी माझं सतत कौतुक करत असतात. एखादी मी कथा पाठवली की 15-20 मिनिटात त्याचे कॉमेंट सुरू होतात. आणि लोक असं नाही की वाचत नाही, काहीतरी फेकत नाही, त्या कथा त्या वाचत असतात. कारण पुस्तकावर अचूक असं त्यांचं लिहिलं असतं, काय बरं असेल वाईट. मी बऱ्याच जणांनी सांगत असतो, तुम्हाला जे काय वाटतं ते लिहा, तुम्हाला आवडायलाच पाहिजे असं काय काम, पण नसेल आवडत तसंच आहे. पण बहुतेक लोकांना ह्या कथा माझ्या आवडत असतात. आता हे गेल्या वर्षीच्या दिवाळीत, म्हणजे मागच्या दिवाळीत 17 दिवाळी अंकात माझ्या 17 कथा छापल्या. 17 दिवाळी अंकात 17 कथा वेगवेगळ्या, आपल्या जिल्ह्यातल्या 5 आणि बाहेरच्या पुण्याच्या 3, मुंबईच्या 3, नवी मुंबईच्या 2, सांगलीच्या 2, कोल्हापूरच्या 3 आणि आपल्या जिल्ह्यात 5. तेव्हा मला डोक्यात आलं, मला खूप जण विचारलं आता पुढचं पुस्तक केव्हा, जी बुवा सर वगैरे सावंतवाडीचे ते मला फोन करायला लागले, केळुसकर पुढचं पुस्तक काढा, तुमच्या कथा येत्या, पुस्तक काढा. परत एकदा पुस्तक काढायचा मी विचार केला. आणि ज्या कथा माझ्या दिवाळी अंकात 17 कथा प्रसिद्ध झाल्या होत्या, त्यांचं एक पुस्तक करावं म्हणून ते पुस्तक काढलं. आणि तेच हे पुस्तक माणिक मोती. या माणिक मोती या कथेबद्दल आता वरावकर सरांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे, त्याबद्दल मी बोलत नाही. तुम्ही हे पुस्तक वाचा, तुम्हाला एक वेगळे अनुभव येतील. तिथे बरेच माझे वाचक पण दिसत आहेत, माझे वाचक असलेले. हे पुस्तक तयार करण्यासाठी जो काही त्रास असतो तो सोपा नाही, फार मोठी मेहनत करायला लागते. स्वतःचा
पुस्तक स्वतः काढायचं, नाहीतर प्रकाशकाकडे दिलं तर प्रकाशक सर्व त्याचं व्याप करत असतो. पण जेव्हा तुम्ही स्वतः पुस्तक काढता तेव्हा त्याचं किती प्रूफ तपासा, बारीक तपासा, हे त्याचा रस्व, त्याला कागद लावा, पेज लावा, हे बऱ्याच कटकटी असतात. त्या सर्व कटकटी मी माझा व्यवसाय सांभाळून करतो. पण त्याच्यासाठी मला मोठं सहाय्य होतं ते कुडाळमध्ये श्री प्रिंटर्स यांचं, माझ्या दुकानासमोरच ते नवीन दुर्ग आहे, श्रीकृष्ण मयेकर आणि त्यांच्या मिसेस सौ मिराजी मयेकर यांनी त्यांचा संपूर्ण स्टाफ हा माझ्या मागे असतो, म्हणून मी हे पुस्तक करू शकलो. म्हणून मला माझी इच्छा आहे श्री प्रिंटर्सच्या माणसाने इथे त्यांचा सत्कार स्वीकारावा. श्री प्रिंटर्सचे मेकर आलेले नाहीये, पण त्याचे कंपनीत त्याच्या प्रेसमध्ये काम करणारे बबन चव्हाण हे इथे आलेले आहेत, त्यांचा आपण सत्कार करूया. माननीय भस्के सर आपले सत्कार करतील. या पुस्तकाच्या निमित्ताने आणखी काही मंडळीचा सत्कार करायचा होता, पण ती मंडळी आज आली नाही, तरी पण मी त्यांची नावं वाचतो. सचिन चेलवणकर, हा जे टायपिंग असतं पुस्तकाचं ते करणारा सचिन चेलवणकर, हा पण आज आला नाही. सौ दीपिका दत्तगुरु सामंत पाट हायस्कूलच्या भराडीच्या शिक्षिका आहे, त्यांनी सर्व प्रूफ तपासून दिली, त्यांचा पण सत्कार करायचा होता. या पुस्तकाचं कव्हर चित्रकार अरुण दाभोलकर यांनी केलेलं आहे. खरं तर अरुण दाभोलकर हे असं पुस्तकाचा कव्हर वगैरे करत नाही, ते पेंटिंग्स करतात. पण त्यांच्या आमच्या वैयक्तिक घरगुती संबंध असल्यामुळे त्यांनी ही विनंती मान्य केली आणि सुंदर पेंटिंग केलं, त्याच्यामुळे या पुस्तकाला मोठी शोभा आली. म्हणून या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहे. कुठचाही कार्यक्रम असेल छोटा मोठा, तो चांगला होतो जर निवेदन तुम्हाला चांगलं असेल तर, सूत्रसंचालन करणारा हजरजबाबी असेल, बोलण्यामध्ये त्याच्या उत्कटता असेल तरच तो कार्यक्रम चांगला होतो. आजच्या या माझ्या कार्यक्रमाला आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कामाला मुद्दाम माझा शेजारी आलेला, हा तुमची ओळख नसेल पण ओळख करून देतो, प्राध्यापक अमर प्रभू यांचं सांगायचं म्हणजे तो माझा शेजारी आहे, परंतु तो MSc इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि BEd आहे. काही वर्ष तो आपलं SPK कॉलेज सावंतवाडीमध्ये केमिस्ट्रीचा प्रोफेसर होता, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा, आणि सध्या तो भोसले नॉलेज सिटीमध्ये हेड ऑफ दी केमिस्ट्री डिपार्टमेंट आहे त्याचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो नाटकातला आहे, म्हणून त्याचा आवाज तुम्ही जर बोलत असाल, माईक समोर बोलणं हे नाटकातल्या माणसाला जमतं, तसंही एवढं जमत नाही. म्हणून वैद्यसर एवढे ते तुम्ही ऐकत बसलाय, कारण वैद्यसर नाटकातल्या माणसाला तेवढं चांगलं बोलता येतं ऐकत्या वेळी सुद्धा, माईक कसा घ्यावा म्हणतो. अमर प्रभू हा नाटकातला आहे, तो छोटे छोटे सिनेमा पण करत असतो, कविता करतो आणि अत्यंत सुस्वभावी चांगला, अतिशय चांगला मुलगा माझा शेजारी आहे. मी त्याला मुद्दाम या कार्यक्रमासाठी मुद्दाम बोलावलं. खरं तर त्याला कुडाळमधली काही ओळख नाही, म्हणून आता मला त्याची ओळख झाली. या कांबळी मॅडम, हे वैद्य सर, हे कोल्हापुरे सर, हे भस्के सर, असं त्याला कोणाची ओळख नव्हती. मी त्याला फक्त प्रत्येकाची माहिती त्याच्या व्हॉट्सअपवर 2 दिवस टाकत होतो. वैद्य सरांची काय माहिती, मॅडमची काय माहिती, पवार सरांची काय माहिती, तेवढं आधारे घेत होतो. त्याच्या त्याने कॉपी काढल्या आणि एखादा व्यावसायिक हुशार निवेदक कसा असावा त्याने मनाशी त्याच्या कॉपी काढून प्रत्येकाच्या मिनिट्स घेणं, म्हणजे मला त्याचं कमाल वाटलं बघून द्यायचं. मी पण बऱ्याच वेळा कार्यक्रम निवेदन करतो, पण माझं असलं काही नाही, फक्त डोक्यावर आमचा भार असतो, डोक्यातल्या. पण त्याने तो आणि त्या सर्व त्यांच्या शाळांमध्ये कॉलेजमध्ये तो निवेदन करतो. आता जे शास्त्रज्ञ माशेलकर सर, तुम्हाला माहित असेल, माशेलकर सर आता सावंतवाडीच्या आले भोसले युनिव्हर्सिटी त्या कार्यक्रमाचं संपूर्ण सूत्रसंचालन त्याने केलं. आता जी विज्ञान परिषद झालं मोठं महाराष्ट्र लेवलचं सावंतवाडीमध्ये जिमखान्यावर,
ते 4 दिवसाचं सगळं निवेदन आणि सूत्रसंचालन आम्हाला करतो. त्या हा माझ्या मित्राची मी ओळख करायचा, आमच्या शेजाऱ्याची मी ओळख करून द्यायचं राहिलो. माझ्यापेक्षा वयाने लहान असला तरी मला त्याचा अभिमान आहे. आणि शेवटी पुन्हा एकदा तुमचा सर्वांचे मनपूर्वक आभार मानू आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे परत एकदा मनपूर्वक आभार मानू मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद. होते या माणिक मोती या कथासंग्रहाचे लेखक सन्माननीय प्रदीपजी केळुसकर. आत्ता तुम्ही माझ्या माणिक मोती या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा भाग 2 पाहिलात. आता पुढील रविवारी म्हणजे दिनांक 17 रोजी विसरू नका, कृपया पहा भाग 3 माणिक मोती या पुस्तक प्रकाशनाचा भाग 3. कृपया माझे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि शेअर करा.